Practical number 11, 12, 13. Configuration of DSCP, DNS and HTTP. For that purpose, we have to take one router 2911, then 3 switches, named as S1, S2, S3 and R1 as router. ह्यानंतर आपण 3 नेटवर्क फॉर्म करण्यासाठी आपल्याला सर्व्हरची गरज पडणार आहे. एक सर्व्हर आपण इथे ठेवू, एक सर्व्हर इथे घेऊ आणि एक सर्व्हर हा तिसऱ्या नेटवर्कला घेऊ. हा असेल DSCP सर्व्हर, दुसरा असेल हा DNS सर्व्हर, त्यानंतर तिसरा सर्व्हर हा HTTP सर्व्हर असणार. सोबतच आपण काय ठीक आहे, HTTP सर्व्हर सोबतच आपण 2 PC घेणार ह्या नेटवर्कला, 2 PC ह्या नेटवर्कला आणि 2 PC ह्या तिसऱ्या नेटवर्कला. त्यानंतर कनेक्शन घ्यायचं आपल्याला गिगा इथरनेट यूज करून. आपण तिन्ही स्विचेस कनेक्ट करून आणि तुम्ही ऑटो सुद्धा घेऊ शकता. स्विच टू डिफरंट पीसीज टू फॉर्म अ नेटवर्क. हा पहिला नेटवर्क इथे रेडी झाला, तसाच हा दुसरा नेटवर्क इथे आपण रेडी करत आहोत, DNS सर्व्हरचा नेटवर्क. कारण की आपण तिन्ही प्रॅक्टिकल एकत्र केल्या, त्यामुळे आपल्याला 3 नेटवर्क इथे यूज करायचे आहेत. तुम्ही सेपरेट सुद्धा प्रॅक्टिकल बनवू शकता, दॅट इज युअर चॉईस. हे तिन्ही नेटवर्क इथे रेडी झालेले आहेत आता. त्यानंतर आपण याला हायलाइट करून घेऊ 3 नेटवर्क वेगळे दिसण्यासाठी. हा पहिला नेटवर्क DSCP सर्व्हरचा नेटवर्क, दुसरा नेटवर्क त्याचा कलर वेगळा घेऊ आपण, DNS सर्व्हरचा नेटवर्क, आणि हा तिसरा नेटवर्क त्याचा कलर ग्रीन, ठीक आहे ग्रीन घेऊ. तिसरा नेटवर्क हा इथे एस्टॅब्लिश झालेत आता तिन्ही नेटवर्क, आणि कलर सुद्धा आपण त्याला करून झाला. आपण आता त्याला IP ॲड्रेस टाकू. पहिला 192.168.1.254. तर आपण इथे ॲक्च्युली 0 सुरुवात करायला पाहिजे. हा 1चा नेटवर्क झाला. तसाच हा दुसरा नेटवर्क, त्याचा IP ॲड्रेस 2.0, हा नेटवर्क ॲड्रेस /24. त्यानंतर तिसरा नेटवर्क HTTPचा 192.168.3.0/24. हे तिन्ही नेटवर्क झाले. ह्यानंतर आपल्याला कॉन्फिगर करायचं आहे राउटरला. CLI मोडमध्ये जा, तिथे एंटर. त्यानंतर एनेबल कॉन्फिग टर्मिनल. आपण होस्ट नेम R1 करून टाकू त्याचं. त्यानंतर आपल्याला पहिला नेटवर्क कॉन्फिगर करायचा आहे त्या राउटरवर. तर आपल्याला गिगा इथरनेट 00, 02 आणि 03 असे 3 नेटवर्क्स युजिंग गिगा इथरनेट घेतलेले आहेत. तर आपल्याला इथे कॉन्फिग रजिस्टर नाही, आपल्याला कॉन्फिग इंटरफेस गिगा इथरनेट 00. त्यानंतर IP ॲड्रेस जो आहे 192.168.1.1 आणि त्याच्यासोबतच 255.255.255.0 सबनेट मास्क असणं आवश्यक आहे. हा झाला पहिला नेटवर्क. तसाच दुसरा नेटवर्कचा आहे गिगा इथरनेट 0/1. त्यानंतर IP ॲड्रेस आपण टाकणार त्याचा 192.168.2.1 आणि 255 सबनेट मास्क आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर नो शटडाऊन.
परत तिसऱ्या नेटवर्कसाठी आपल्याला गिगा इथरनेट 0/2 आहे त्याचा. तर एक्झिट होऊन जा. इंटरफेस गिगा इथरनेट 0/2 IP ॲड्रेस 192.168.3.1 आणि सबनेट मास्क 255.255.255.0 हा पण टाकला. त्यानंतर नो शटडाऊन आणि कॉपी रनिंग कॉन्फिगच्या स्टार्टअप आपण कॉन्फिगर करण्यासाठी तिन्ही नेटवर्क आपण ती कमांड वापरली. त्यानंतर प्रत्येक सर्व्हरला आपल्याला कॉन्फिगर करावं लागणार आहे. आता कॉन्फिगर केल्यानंतर ते एकमेकांना कनेक्ट होतील. तर इथे पहिला आपण नेटवर्क जो आहे DHCPचा आपण त्याला स्टॅटिक IP ॲड्रेस देऊन टाकू. पहिले 192.168.1.254 मी देतो आणि डिफॉल्ट गेटवे 1.1 हा आपण तिथे देणार. आणि DNS सर्व्हर हा ठरवून घ्यायचा आपल्याला तिन्ही नेटवर्कसाठी एकच असायला पाहिजे. 192.168.2.254 आपण घेऊ, कारण की सेकंड नेटवर्क तोच आहे, त्याचा IP ॲड्रेस सुद्धा आपण तोच देणार आहे 192.168.2.254. हा मी कॉपी करून घेतो, म्हणजे मला तिकडे सुद्धा त्याची गरज पडणार आहे. थर्ड नेटवर्कसाठी सुद्धा. थर्ड नेटवर्कचा जो IP ॲड्रेस आहे, सेकंड नेटवर्कचा IP ॲड्रेस हा डिफॉल्ट गेटवे त्याचा 2.1 ठेवलेला आहे आपण. त्यानंतर थर्ड नेटवर्कला जा तिथे आणि तिथल्या सर्व्हरला जो HTTP सर्व्हर आहे त्याला IP ॲड्रेस आपण टाकू 192.168.3.1 त्यानंतर डिफॉल्ट गेटवे आपण कॉपी पेस्ट करून ठेवला होता तो 3.1 हा डिफॉल्ट गेटवे. DNS सर्व्हर आपण कॉपी केलेला होता 192.168.2.254. तर हे झाले आता तिन्ही सर्व्हर. त्याच पद्धतीने आपल्याला आता क्लायंट्सला कॉन्फिगर करायचं आहे. त्याच्या सर्व्हिसेस आपल्याला ऑन करायच्या आहेत ॲक्च्युली. आधी इथे पण पाहून घेऊ की तो पिंग करून की येतो की नाही. पिंग 192.168.2.254. तर हे दोन्ही एकमेकांना रिप्लाय करतायत. तर इथे 3 सुद्धा करून पाहू आपण. तो सुद्धा रिप्लाय देतो. याचा अर्थ तिन्ही सर्व्हर एकमेकांना कनेक्ट झालेले आहेत. आता आपण क्लायंटवर जाऊ PC. तर पहिला नेटवर्कमधला जो DHCP सर्व्हर आहे आपण तिथे त्याची सर्व्हिस ऑन करू. टू जॉईन द क्लायंट्स ॲटोमॅटिकली टू द DHCP सर्व्हर. तर त्यासाठी मला इथे ऑन करावं लागेल DHCP सर्व्हर. त्यानंतर हा इथे ऑलरेडी आहे एक, त्याला आपण एडिट करून घेऊ. आणि एडिट करत असताना आपल्याला सर्व्हरचा पूल नेम घ्यावा लागेल. आपण त्याला सर्व्हर पूलच ठेवू. आणि डिफॉल्ट गेटवे आपल्याला माहिती आहे 192.168.1.1 आहे पहिल्या नेटवर्कसाठी. आणि DNS सुद्धा आपल्याला माहिती आहे 192.168.2.254. याचा स्टार्टिंग IP ॲड्रेस कसा असला पाहिजे आणि मास्क काय आहे हे आपल्याला माहिती आहे. तर स्टार्टिंग ॲड्रेस आपण 100 ठेवू आणि डिफॉल्ट सबनेट मास्क आहेच. तर मॅक्सिमम नंबर ऑफ युजर्स किती असायला पाहिजे. आपण 100 ठेवू शकतो, 200 ठेवू शकतो आपण. तर हा झाला पहिला नेटवर्क DHCP सर्व्हर. म्हणजे आता स्टॅटिक IP ॲड्रेस टाकण्याची गरज नाही आहे आपल्याला. प्रत्येक PCवर ॲटोमॅटिक तो DHCP सर्व्हर त्याला IP ॲड्रेस देणार. तर इथे TFTP सर्व्हर आपण ऑफच ठेवू, म्हणजे 0 त्याचा IP ॲड्रेस. चला तर मग क्लायंटवर पाहू आपण. IP ॲड्रेस इथे टाकण्याची गरज नाही आहे. DHCPवर क्लिक करा. रिक्वेस्टिंग IP ॲड्रेस हा इथे IP ॲड्रेस आला. त्यानंतर हे सगळं काही
आलेला, याला क्लोज करून टाकू. दुसरा पण पी सी तसाच करू आपण. डेस्कटॉपवर जाऊ, DHCPला ऑन करू आणि दोन्ही पी सी आता इथे त्यांना आय पी ॲड्रेस मिळालेले आहेत. ते DHCP सर्व्हरनी त्यांना आय पी ॲड्रेस दिलेले आहेत. तर हा झाला पहिला नेटवर्क. त्यानंतर आपण दुसऱ्या नेटवर्कसाठी DHCP ऑन करू. तर दुसरा नेटवर्क म्हणजे आता नेटवर्क 2, बरोबर. DNSचा नेटवर्क आहे तो. तिथे सुद्धा DHCP लागेल आपल्याला. नेटवर्क 2 त्याचं नाव ठेवू. त्यानंतर त्याचा डिफॉल्ट गेटवे हा 2.1 असेल. नेटवर्क 2चा आपण पाहिलेला आहे, आपण केलेला आहे तो सेट. DNS सर्व्हर तोच आहे. स्टार्टिंग आय पी ॲड्रेस फक्त तो 1च्या ऐवजी 2. बाकी सेटिंग जशाला तशीच ठेवू आपण आणि त्याला ॲड करून टाकू. हे 2 आहे, त्याला ॲड करून टाकू आपण आता ह्या नेटवर्कला. हा दुसरा नेटवर्क सुद्धा ॲड झाला. आता आपण तिसऱ्या नेटवर्कला ॲड करणार. तिसरा नेटवर्क कोणता आहे तो? HTTP सर्व्हरचा नेटवर्क. ठीक आहे. तर इथे आपण आता दुसरा नेटवर्क ॲड केला. तर दुसऱ्या नेटवर्कचे जे PCs आहेत ते सुद्धा आपल्याला क्लायंट्स जे आहेत. आता असा मेसेज येऊ शकतो, हा एरर आलेली आहे की कॉन्टॅक्ट होत नाही आहे सर्व्हर. तर असा जर मेसेज आला तर आपल्याला तो रिझॉल्व करावा लागेल. त्यासाठी मला राउटरवर जावं लागेल. तर राउटरवर ही सेटिंग करावी लागेल मला. तर ह्या नेटवर्कला ॲक्सेस करायचं आहे दुसऱ्या नेटवर्कवर. तर राउटरवर मी गिगा इथरनेट 01 आहे तिथे आणि 01ला DHCP सर्व्हर हा कनेक्ट झाला पाहिजे. तर कॉन्फिगर टर्मिनल, त्यानंतर इंटरफेस गिगा इथरनेट 01, कारण की सेकंड नेटवर्कचा 01 आहे. तर मी इथे काय करेल, IP त्यानंतर हेल्पर ॲड्रेस हा मी इथे यूज करेल आणि पुढेही त्याचा आय पी ॲड्रेस टाकेल. त्या सर्व्हरचा DHCP सर्व्हरचा आय पी ॲड्रेस काय, 192.168.1.254 हा आहे. ठीक आहे. आता इथे कॉपी रनिंग कॉन्फिग स्टार्टअप कॉन्फिग ती कमांड कनेक्ट करण्यासाठी म्हणून आपण तिथे यूज करू. झालं. आता इथे पहा तुम्ही परत सेकंड नेटवर्कवर जा, जिथे आपली एरर आली होती. पहा तिथे आय पी ॲड्रेस हा तिथे मिळालेला आहे. DHCP सर्व्हरनी आय पी ॲड्रेस तिथे प्रोव्हाइड केलेला आहे. त्यानंतर सेकंड PCवर जा. परत तिथे DHCPला क्लिक करा. रिक्वेस्ट होईल आणि ते ॲक्सेप्ट केल्या जाईल. ओके. नाव द सेकंड नेटवर्क इज ऑल्सो कॉन्फिगर. लेट अस गो टू द थर्ड नेटवर्क नाव. तर थर्ड नेटवर्कसाठी सुद्धा आपल्याला DHCP सर्व्हर ॲड करावा लागेल. तर तिथे नेटवर्क 3 घेऊ आपण. त्यानंतर डिफॉल्ट गेटवे हा 3.1 आहे. DNS सर्व्हर तोच आहे, फक्त स्टार्टिंग आय पी ॲड्रेस आता 1च्या ऐवजी 3 घ्यावा लागेल इथे थर्ड नेटवर्कसाठी. ठीक आहे. बाकीचे सेटिंग आहे तशीच आहे. ॲड करा. ॲड केल्यानंतर तिसरा नेटवर्क तिथे ॲड झाला आता. त्यानंतर तुम्ही जसा पहिला क्लायंट पहिल्या नेटवर्कचा क्लायंट, दुसऱ्या नेटवर्क क्लायंट तुम्ही सेटअप केला, तसाच याचा सुद्धा क्लायंट सेटअप करायचा आहे. पण त्यासाठी तुम्हाला आधी एरर येऊ नये म्हणून परत आपण राउटरवर ती सेटिंग करून घेऊ. इथे कॉन्फिगर टर्मिनल 02 गिगा इथरनेट 02, त्यानंतर IP हेल्पर ॲड्रेस आणि 192.168.1.254 हा आपल्याला IP ॲड्रेस तिथे टाकावा लागेल. हा IP ॲड्रेस आहे DHCP सर्व्हरचा, जो थर्ड नेटवर्कला कनेक्ट करेल. त्यानंतर रनिंग कॉन्फिग. आता इथे
PC ह्या नेटवर्कमधले PC आपण इथे कॉन्फिगर करू. डेस्कटॉप कॉन्फिग आणि DHCP वर क्लिक करा फक्त. इथे विदाऊट एरर कनेक्ट होऊन जाईल. तसंच दुसरा PC सुद्धा आपण कनेक्ट करून घेऊ. इथे डेस्कटॉप DHCP वर क्लिक करा आणि हे कॉन्फिगरेशन इथे ॲक्सेप्ट झालेलं आहे. आता तिन्ही नेटवर्क हे रेडी झालेले आहेत. तिन्ही नेटवर्क आता पाहू आपण पॅकेट ट्रान्समिट होतात का एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये. यस, सक्सेसफुल. परत तिसऱ्या नेटवर्कमध्ये ते पण सक्सेसफुल. तिसऱ्या नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये ते पण सक्सेसफुल. सर्व्हर पासून सुद्धा आपण पाहू, चेक करून एका सर्व्हरमधून दुसऱ्या क्लायंटला, दुसऱ्या नेटवर्कच्या क्लायंटला डेटा पोहोचतो का. येस, इट इज सक्सेसफुली ट्रान्समिटिंग द डेटा पॅकेट्स. म्हणजे तिन्ही नेटवर्क आता एकमेकांसोबत प्रॉपरली कोऑपरेट करत आहेत. आता आपण सर्व्हिसेस पाहू. तर DNS सर्व्हिस आपण HTTP सर्व्हिस पाहू. आपण थर्ड नेटवर्क HTTP आहे. तर ह्या HTTP ऑलरेडी बाय डिफॉल्ट ह्या 5 फाइल्स HTML फाइल्स इथे ऑलरेडी अवेलेबल आहेत. सो दॅट कॅन बी ॲक्सेस फ्रॉम एनी अदर क्लायंट, फ्रॉम एनी अदर नेटवर्क. लेट अस सी दिस वन. त्याच सर्व्हरवरून आपण ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करू. 192.168.3.254 आणि एंटर पेस्ट कॉपी करून घेऊ. दुसऱ्या कम्प्युटरवर सुद्धा आपण तो ट्राय करू. आता हा झाला सिस्को पॅकेट ट्रेसर. ही बाय डिफॉल्ट एक HTML फाईल तिथे होती. आता इथे पाहू आपण. ह्या PC वरून पाहू. वेबवर जा तुम्ही आणि पेस्ट करून टाका आणि गो क्लिक करा किंवा एंटर प्रेस करा. तर तुम्हाला सेम आउटपुट मिळेल जे त्या सर्व्हरवर स्टोअर आहे. त्या वेब सर्व्हरवर आपण ॲज अ वेब सर्व्हर म्हणून त्याला कन्सिडर करू की तिथे आहे ते. इथे सुद्धा DNS सर्व्हरवर सुद्धा तुम्हाला ते मिळेल. म्हणजे HTTP वरच्या काही ज्या HTML फाईल्स आहेत त्या आपल्याला तिन्ही नेटवर्कवर पाहायला मिळू शकतात. तर हे HTTP सर्व्हर सुद्धा इथे आता सेटअप झालेला आहे. DNS सर्व्हर कशासाठी यूज होतो. जर मला HTML फाईल्स म्हणजे HTTP सर्व्हरवरच्या फाईल्स मला विदाऊट एनी ॲड्रेस आय वॉन्ट टू पुट द नेम ccna.com फॉर एक्झाम्पल, तर त्यासाठी मला DNSची गरज पडते. मी DNS सर्व्हर इथे सेटअप करतो. तर बाय डिफॉल्ट इट इज ऑफ. याला ऑन करा आणि इथे नाव द्या ccna.com. तर हे झालं DNSचं नाव. ccna.com मी इथे नाव दिलं आणि त्यानंतर मी आता दुसऱ्या कुठल्याही PCवर फक्त ccna.com हा एंटर करेल आणि इथे ॲड्रेस टाकावा लागेल मला 192.168.3.254. कशाचा. HTTP सर्व्हरचा. आता मी हा कॉपी करून घेतो ccna.com. So instead of using the IP address of HTTP server, I simply use that website ccna.com. तर इथे याच्यावरची जे काही फाईल्स असतील मला दुसऱ्या PCवर मिळतील. आता आपण या PCवर करू फक्त ccna.com तिथे. तर सेम आउटपुट मला मिळेल. मी ॲड्रेस टाकला काय किंवा ccna.com. तर हे आहे DNS मुळे हे शक्य आहे. इथे पण टाकू. तर ह्या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल नंबर 11, 12 अँड 13 हे आपण इथे परफॉर्म केलेले आहे.